नमस्कार सगळ्यांना, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला आता दत्त जयंती येत आहे. दत्त जयंतीच्या दोन पौर्णिमा ह्या वर्षी आलेल्या आहेत. तर आपल्याला दत्त जयंती कधी साजरी करायची आहे याची पूर्ण माहिती आणि दत्त जयंतीचे महत्त्व मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तरी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की ऐकावा, जेणेकरून तुम्हाला दत्त महाराजांविषयी बरीच माहिती या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये श्री वल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार आहे. यांनी 15व्या शतकामध्ये महाराष्ट्रात दत्त उपासना सुरू केली. श्री नरसिंह सरस्वती हा दत्तांचा दुसरा अवतार. श्री गुरुचरित्रात श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांची विस्तृत माहिती आहे. अत्यंत लोकप्रिय असा हा संप्रदाय असून या संप्रदायामध्ये दत्तात्रय इतकेच महत्त्व संप्रदायातील अधिकारी व्यक्ती आणि गुरु शिष्य परंपरेला पण आहे. थोर महात्मे आणि अवतार पुरुष यांची मांदियाळीच आपल्याला इथे पाहायला मिळते. श्री वल्लभ नरसिंह सरस्वती अक्कलकोटचे स्वामी समर्थ वासुदेवानंद सरस्वती अर्थात डेंबे स्वामी अशा या अत्यंत उच्च कोटीच्या साधकामुळे या संप्रदायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जनसामान्यामध्ये रुजलेला आहे. योग मार्गाने परमहात्म्याची प्राप्ती या संप्रदायाचे ध्येय दिसते. आपल्याला दत्त महाराजांच्या विषयी अनुसया पर्वत आणि श्री दत्तात्रेयांची जन्मभूमीविषयी पण आपल्याला बरीच माहिती असायला पाहिजे. दत्तात्रेयांची मूर्ती एवढीच या संप्रदायात दत्तांच्या पादुकांनाही मोठे महत्त्व आहे. अनेक मंदिरामध्ये फक्त दत्त पादुकांची पूजा केली जाते. गिरनार पर्वत, पिठापूर, कुरुवरपूर, गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी औदुंबर हे स्थाने म्हणजे दत्त संप्रदायाची तीर्थक्षेत्रे आहेत. पुढील या ठिकाणी दत्तात्रय महाराजांच्या दर्शनासाठी नक्की गेला असेल तर दत्त संप्रदायाची काही तीर्थक्षेत्रे तेथील अधिकारी व्यक्तीमुळे महत्त्वाचे आहेत. तर काही स्थाने हे तिथल्या रूढी परंपरा, काही पादुकामध्ये निर्गुण तत्वांमुळे साधकांचे मन, त्यामुळे दत्तभक्त दत्तांच्या सगुण रूपासमेत निर्गुण रूपाशी म्हणजे दत्त तत्वांशी लवकरच एकरूप होतो. दत्तगुरूंनी पृथ्वीवर गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहविष्णू असावे अशी शिकवण घेतली. तसे अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगुर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंचे 24 गुरु केले. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राने अत्यंब सत्याचा साक्षात्कार होतो आणि मंत्रामध्ये एक अक्षरी गणेश मंत्र व गणेश बीज समाविष्ट आहे. काही प्रमाणात अग्निबीजाचाही वापर केलेला आहे. पहिला दिगंबरा या शब्दाने साक्षी स्वरूपाचे अनुसंसाधन आहे. पुढच्या दिगंबराचा अर्थ आहे दिशाने वेढलेला म्हणजे आकाशासारखा सर्वव्यापी, त्रिकालबाधित, सर्वव्यापी अशा प्रकारचे जे ब्रह्मस्वरूप आहे ते मी आहे. हे चिंतन दुसऱ्या दिगंबरात आहे. परमात्माचे सगुण साकार रूप म्हणजे श्रीपाद वल्लभ ब्रह्मा रूप धारण करून आपल्या भक्तांचे रक्षण करते. श्रीपाद वल्लभ हे मंत्रातील तिसरे अक्षर आहे. त्यात श्रीपाद आणि वल्लभ असे हे 2 अक्षर आहेत. लक्ष्मीयुक्त परमात्मा आणि शक्तियुक्त परमात्म्याचे स्मरण श्रीपाद या शब्दाने होते. सर्वांना संकटातून मुक्त करून कल्याण करणारे असल्याचे तो वल्लभ आहे. श्रीपाद वल्लभ या संबोधनात हेच सुचवलेले आहे. ईश्वर स्वरूपात दत्तस्वरूप आणि गुरुस्वरूप हे सर्व एकच आहे. त्यांचे अनुसंधान दिगंबरा या 4थ्या अक्षरामध्ये आहे. दत्तात्रय हे ईश्वर आहेत जे त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा अवतार आहे. दत्त शब्दाचा अर्थ आणि शिव यांचा अवतार आहे. दत्त शब्दाचा अर्थ दिलेला आहे. दत्त असे म्हटले जाते कारण देवी त्रिमूर्ती स्वतःला ऋषी, दाम्पत्य गुरु अत्री आणि माता अनुसया या पुत्रांच्या रूपात दिले आहे. तो गुरु अत्रींचा मुलगा आहे म्हणून त्यांचे नाव अत्रेय आहे. लोकांच्या कल्याणासाठी आणि मार्गदर्शनासाठी दत्तांचा अवतार झाला. गुरुचे स्थान आपल्या आयुष्यात खूपच महत्त्वाचे आहे आणि दत्तांना आपल्याकडे सर्वसाधारण देवांमध्ये पहिला गुरु मानण्यात येतो. शिकवित जो जगण्याचा सार
तू आमचा एकमेव आधार, तू शिकवतोस आम्ही कसा करावा भवसागर पार. दत्त जन्मोत्सवाच्या आपल्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आपल्याला दत्त जयंती 14 डिसेंबरला दुपारी चालू होत आहे. त्याच्यामुळे दत्त मंदिरांमध्ये दत्त जयंती हे संध्याकाळी 6 वाजता साजरी केली जाईल आणि केंद्रानुसार पाहिलं तर 15 तारखेला दत्त जयंती 12:30 वाजता केली जाईल. तर तुम्ही दोन्ही दिवशी करू शकता. जर माझी माहिती तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब